आपल्या सगळ्यांचे सहकारी दिलीपराव मोहिते पाटील, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस सुरेश अण्णा घुले, PDCC बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरेजी, अनिल बाबा राक्षे, कैलासराव सानभोर, राजेंद्र कोरेकर, ज्यांच्यावर आता जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर हवेली ह्या 4 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आम्ही दिलेली, ते राजेंद्र कोरेकर, सौभाग्यवती पायल देवकर, विलासराव कातोरे, लक्ष्मणराव टोपे, अरुण शेठ चांभारे, अरुण शेठ चौधरी, अजितराव बुट्टे पाटील, बाजीराव शेठ जाधव, चांगदेव अण्णा चिवेकर, अश्विनीताई पाचरणे, जयसिंगराव दरेकर, सुरेखाताई ठाकर, शिवकालीताई खेंगले, सखारामदादा शिंदे, आशिषदादा येळवंडे, पप्पू टोपे, काळूराम पिंजण, सुनील देवकर, दत्तात्रय टेमगिरे, धैर्यशील पानसरे. आज ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून आपल्या परिसरामध्ये आलो ते आपल्या सगळ्यांचे सहकारी माननीय शरदराव बुट्टे पाटील, त्यांच्याबरोबर आलेले सगळेच मान्यवर, विशेषतः सुरेखाताई ठाकर, चांगदेराव शिवेकर, सुनीताताई शरद बुट्टे पाटील, श्रद्धाताई मांडेकर, दत्तात्रय मांडेकर, दत्तात्रय टेमगिरे, सुनील देवकर, उज्ज्वलाताई चव्हाण, पूजाताई बुट्टे पाटील, विश्वासानंदराव बुट्टे पाटील, अनेक गावचे सरपंच. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, वेळ बराच झाला आहे. माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने आहेत, माझे बांधव आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये काम करणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी पदाधिकारी, सर्व उपस्थित पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या जिल्हा परिषदेची निवडणूक 62 साली जिल्हा परिषद अस्तित्वात आली आणि त्याच्यामध्ये अनेकांना सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या निमित्तानं संधी मिळाली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 62 साली तसा निर्णय घेतला आणि त्या काळामध्ये आजही पोपटराव गावडे सांगतात की आम्ही 62चे त्यावेळेसचे उमेदवार होतो, आपले टाकळी आजीचे शिरूर तालुक्यातले. आज या परिसरामध्ये येत असताना मी शरदचं भाषण ऐकत होतो, दिलीपरावांचं ऐकत होतो. हुतात्मा राजगुरूंच्या या पवित्र भूमीमध्ये शरद बुट्टे पाटील यांच्यासह भामा भीमा खोऱ्यातील अनेक मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. मी सर्वांचं, शरद बुट्टे पाटलांच्या सहित सुरेखाताई, चांगदेव, सुनीताताई, श्रद्धाताई, दत्तात्रय दोन्ही, सुनील, उज्ज्वलाताई, पूजाताई, विश्वासराव, या सर्व मान्यवरांचं, असंख्य माझ्या सरपंचाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये ते प्रवेश करतायत, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. तसं बघितलं तर आपला राजगुरुनगर खेड तालुका खऱ्या अर्थाने संत महात्म्यांची भूमी आहे आणि भीमाशंकरचं पवित्र स्थान, संत ज्ञानेश्वरांची आळंदी आणि संत तुकोबारायांची गाथा जिथं लिहिली, तो भामचंद्र डोंगर परिसर हा सगळा परिसर तुमच्या माझ्या ह्या तालुक्यामध्ये येतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मी नेहमी महाराष्ट्रामध्ये सांगतो की मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. आता हे सगळ्यांचे विचार मी ऐकत होतो. शरद बुट्टे पाटील मला पूर्वीचे फोटो दाखवत होते. त्यांनी फार जुना फोटो, मला वाटतं 98चा का कुठला दाखवला, आणि त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेस आणि नंतर बदलत गेलेलं चित्र. मी अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली. इथं योगेश बहल पण बसला आहे, पिंपरी चिंचवडचा माजी महापौर, बेस्ट सिटी तो महापौर असताना पुरस्कार आपल्या पिंपरी चिंचवडला मिळालेला होता. आता 7व्यांदा त्याने अख्खाच्या अख्खा प्रभाग तिथं निवडून आणलेला आहे. तोही आज इथं ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीत आज आम्ही निलेशला, ठिगेंना युवकांची जबाबदारी दिलेली आहे. त्यांना सांगितलं आता ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघा. त्याची बहीण पण इच्छुक होती. त्यांना सांगितलं की आपण इतरांना पण कुठं वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, जागा मर्यादित असतात आणि सगळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी इच्छुक असतात आणि त्याच्यामुळं काहींना थांबावं लागतं. ते म्हणतात का इतके वर्ष आम्ही यांचं काम करतो, आम्हाला संधी मिळत नाही. इथं देखील संधी देत असताना सुनीताताई शरद बुट्टे पाटलांना संधी झेडपी गटातनं दिली, श्रद्धाताई मांडेकरांना आंबेठाण पंचायत समितीमध्ये संधी दिली,
पल्लवीताई आमच्या जयसिंग दरेकरांना पाईट पंचायत समितीनं त्यांना संधी दिली. तशाच आमच्या धनश्री संदीप भोगसे ह्या देखील इच्छुक होत्या. मी दिलीपराव आम्ही बाकी सगळेजण निलेशला घेऊन बसलो होतो. त्याला 2 गोष्टी समजून सांगितल्या. लाडक्या बहिणींना तर मी नेहमीच माझ्या परीनं जेवढं काही सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि अशा पद्धतीनं हा सगळा परिवार पुढं नेत असताना आता ही तसं बघितलं तर 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आपलं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे अशा 5 आणि 3 8 आणि तिकडं लातूर, धाराशिव, संभाजीनगर आणि परभणी अशा 12 आहेत आणि नंतर मग बाकीच्या लागतील. परंतु ह्याच्यानंतर 3.5 वर्ष निवडणुका नाही. मला आता काही सहकारी मित्र सांगत होते, शरद सांगत होता, इतर सांगत होते की दादा आम्हाला हे करून पाहिजे, दादा आम्हाला ते करून पाहिजे. त्याच्यामध्ये मी त्यांना हेच सांगत होतो, जयसिंग पण मला काही गोष्टी सांगत होतं की बाबा हे सगळं करत असताना आपण निधी देऊ, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. पुढं 3.5 वर्ष आपल्याला कामच करायचं आहे. आत्ता पण निवेदन देत असताना मी बारकाईनं काही सरपंच म्हणत होते की दादा आम्हाला MIDCमधली काही गायरानाची जागा घेतली, त्याच्यातली काही जागा द्या. आत्ता तर आमच्या संभाजी भीमाजी कोळेकर, राहणार वाकी, तर्फेवाडा पोस्ट, शिवे तालुका खेड यांनी तर सरळ सांगितलं पुनर्वसनाच्या अंतर्गत कब्जा हक्काची घेतलेली रक्कम जर दिली नाही तर आत्मदान करणार. एक पाट्याने आत्मदानाचाच दम दिला. आता हे खरं कायद्याने हे चुकीचं आहे. तुम्ही डायरेक्ट मला लिहून देता की आत्मदहन करणं हा देखील गुन्हा आहे. पण आता मी त्याचं काही होऊन देणार नाही. त्याला काय मदत लागते ते मी बघतो. कारण 5 तारखेला आपलं मतदान आहे. मला वाटतं 7 तारखेला काउंटिंग आहे. 8ला प्रचार आपला आचारसंहिता संपेल मुसळे हे 8 तारखेला. तोपर्यंत हे काय नक्की आहे ते संबंधितांना विचारून सगळी माहिती काढून ठेवा. माझी एवढीच विनंती आहे की मी तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता ग्रामीण भागातूनच पुढं आलेला. ठीक आहे, संधी काहींना मिळते, काही जण संधीचा त्याचा फायदा घेतात, पुढं जातात. मी पण 35 वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. मी आज अनेक वर्ष तुमचा पालकमंत्री आहे. जेवढं काही ह्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता येईल आणि जेवढ्या नवीन कार्यकर्त्यांना, लाडक्या बहिणींना संधी देता येईल ती संधी देण्याचा प्रयत्न हा मी माझ्यासारख्यांनी मनापासून केलेला आहे. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या महामानवांचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस खेडचे आपले राजगुरुनगरचे सुपुत्र, थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इथल्या माता भगिनी, माय माऊली, लाडक्या बहिणी, तरुण मित्र या सर्वांचंच मी शरदनी सांगितलेली गोष्ट खरी की मी बरेच दिवसांनी ग्रामीण भागामध्ये सभेच्या निमित्तानं आलो आहे आणि त्यांनी जे काही सांगितलं ते मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की PMRD यंदा PMRDमधनं बऱ्यापैकी निधी मी सगळीकडे देतो आहे. आता आपल्या स्पर्धा चालू आहेत जागतिक स्तरावरच्या सायकल स्पर्धा आज पण होती. त्या निमित्तानं पण बरेच रोड मी चांगले करून घेतले. काही PMRDकडनं करून घेतले, काही PWDकडनं करून घेतले, काही PMCकडनं करून घेतले, काही PCMCकडनं करून घेतले. अशा पद्धतीनं आत्ता पण काही सांगत होते त्याही वेळेस DPDCचा बघता मित्रांनो आपला जिल्हा वार्षिक योजना मी ज्यावेळेस सुरुवातीला मंत्री झालो त्यावेळेस 40 कोटी रुपयाचा जिल्हा वार्षिक योजना होती. ती गेल्या वर्षी 1400 कोटी मी केली. आता यंदा आणखीन मी वाढवीन कारण बजेट फेब्रुवारीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्या लोकसंख्या आणि तिथले भौगोलिक क्षेत्र ह्या प्रकारे मी तो वाढवतो. कारण ग्रामीण भागामध्ये जे दर्जेदार काम करतात ते व्यवस्थितपणे नियोजन करतात. अशा पद्धतीनं त्याचा उपयोग चांगला होतो हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पाहिलेलं आहे. त्याच्यावर त्याही पद्धतीचा विचार हा मी निश्चितपणे करेन याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आज शरद बुट्टे पाटलांनी आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. खरं तर ही त्याची घर वापसी आहे असं मी स्वतः समजतो. कारण पक्षाच्या स्थापनेपासून मला आठवतं आहे एक युवा कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर ते जुने फोटो बघितले तर तुम्ही म्हणाल काय हा खरंच शरद बुट्टे पाटील आहे का. पण लोकांना ओळखता पण येणार नाही. पण बाबांनी
सुनीताताईंशी लग्न केल्यावर सुनीताताईंनी एवढं त्याला गोडधोड खायला घातलं की गडी गुटगुटीतच झालाय. कुठनंही बघा ना ती त्याला एकदम चव घालतो काय. तर त्याच्यामुळं गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु युवा कार्यकर्ते मी अनेक जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून तो पक्षाशी जोडला गेला. त्याच्यावर खेड तालुक्याच्या युवक अध्यक्षपदाची पण जबाबदारी आम्ही दिली. त्यानं तिथं चांगलं काम केलं. त्याच्याच जोरावर त्याला 2 वेळेला जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून आपण केलं. मला आठवतं सुनील आत्ता मला सांगत होता त्यावेळेस मला वाटतं मी 99 ते 2004ची गोष्ट होती आणि मी तिथला पालकमंत्री होतो. कुठला? आपल्या सातारचा. आणि सकाळी सकाळी माझ्याकडे आले, दादा काही करून शरदला तुम्हीच कृषी सभापती काहीतरी सभापती पद द्या. मग ते मी म्हणलं ठीक आहे मी करतो, तुम्ही जावा. ते म्हणले नाही दादा कशावरून होईल. म्हणलं माझा शब्द आहे जावा. मग ते गेले आणि मग ते शरद तिथं त्या ठिकाणी झाला आणि त्याने कृषी आणि पशुसंवर्धन सभापती म्हणून तसंच त्याला गटनेता पण केलेला होता. आपल्या पक्षाचा एक गटनेता असतो जिल्हा परिषदेमध्ये, तेही काम त्यानं चांगलं केलं आणि त्याला जी जी जबाबदारी दिली ती त्याने चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडली. आणि ते खऱ्या अर्थाने तो पहिल्यापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच तालमीमध्ये तयार झालेला एक मल्ल आहे आणि पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी नेहमीच प्रत्येक जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही काळापासून काही कारणानं तो पक्षापासून दुरावलेला गेलेला होता, मात्र आज पुन्हा तो आपल्या परिवारामध्ये स्वग्रही होतोय येतोय याचा मला पण आनंद आहे. तो एक प्रभावी वक्ता आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना परिचित आहे, त्याचा अभ्यास चांगला आहे. जाहीरनामा करणं किंवा काही ह्या ज्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या संदर्भामध्ये नवीन मुलांना मुलींना नवीन क्षेत्रातल्यांना काही अधिकची माहिती देण्याच्या करता त्याच्यातले बारकावे लक्षामध्ये घेणं आणि त्याच्याबद्दलची पुस्तकं काढणं हे पण त्यानं अतिशय चांगलं करून दाखवलं. जसं आम्ही चांगले कार्यकर्ते निर्माण करतो तसं इतर पक्ष पण चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि मध्ये शरदला पण इतर पक्षांनी त्याला बोलवलं. त्याचा फायदा जेवढा घेता येईल तेवढा त्यांनी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि एकदम त्यांनी नेहमीच जी काही जबाबदारी घेतो ती चोखपणे पार पाडतो. पक्षाची भूमिका देखील त्यानं आजपर्यंत नेहमी दमदारपणे मांडण्याचं काम केलं आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना पक्षाचा इथनं पुढं तो एक आवाज होईल. त्याच्यामध्ये आता राजेंद्र पण पूर्वी युवकांचा अध्यक्ष म्हणून त्यानं जिल्ह्यात काम केलं. मी यावेळेस जरा नवीन लोकांना पण संधी देण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या निवडणुका संपल्या की मी आपल्या सर्वांना सांगतो की पुढं 3.5 वर्ष लोकसभेपर्यंत कुठली निवडणूक नाही आहे. ह्या बारक्या म्हणजे कुठल्या सहकारातल्या येतील पण महत्त्वाच्या निवडणुका जनतेतनं निवडून द्यायच्या अशा 3.5 वर्ष नाही. मग त्यावेळेस मात्र आपल्याला आपले प्रश्न सोडवणं, पाठपुरावा करणं, ते चांगल्या पद्धतीनं कसे सोडवता येईल हे पाहणं. पंचायत राज आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामध्ये देखील शरद बुट्टे पाटलाचा अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे. त्याचा हा अभ्यास आपल्या पक्षाच्या वाढीसाठी आणि एकंदरीतच जिल्ह्याच्या तरुणांच्या करता, माझ्या खेड तालुक्याच्या करता, आपल्या पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्याचा विकास करण्याच्या करता हा निश्चितपणे उपयोगी पडेल. आज ते पुन्हा आपल्या मूळ घरामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. आता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने अधिक वेगाने त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढवण्याचं काम करावं. मी नेहमी म्हणतो सर्व जाती धर्माला आपण बरोबर नेलं पाहिजे, जातीय सलोखा ठेवला पाहिजे, दुजाभाव केला नाही पाहिजे. हा आत्ता आलेला, हा नंतरचा, हा मजला, ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात वक्तृत्व असेल त्याला संधी दिली पाहिजे. अशा पद्धतीनं माझा स्वतःचा प्रयत्न असतो आणि आज त्याच्याबरोबर असंख्य सरपंच, आजी माजी किंवा काही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी सभापती असे खूप जण ते आले. त्याचाही खूप मनापासून मला समाधान आहे. यांच्यासह विविध गावातील सरपंच तर आलेच पण विकास सोसायटीचे पण चेअरमन आले. अनेक पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहेत. बेरजेचं राजकारण होतं आहे, शेवटी पक्ष मोठा होतो आहे, त्याच्यातनं आपली संघटना अधिक मजबूत होते आणि त्याच्यामुळे ह्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. खरं मी पाहत असताना आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रामध्ये
तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा विकासाच्या बाबतीमध्ये कसा पुढे जाईल आणि त्या महाराष्ट्राचा विकासाचा पाया रचण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलं. आणि ते काम करताना त्यांनी कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, सांस्कृतिकदृष्ट्या तुमचा माझा महाराष्ट्र समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, घडवला. नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलांना पण त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि नंतर तेच काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आता आम्ही लोक ते काम करू पाहतोय, आमच्यानंतर पुढची पिढी ते काम करून पाहिल. शेवटी हे सतत कालचक्र चालतच राहणार आहे आणि त्याच्यातून आपलं भलं कसं होईल, आपल्यामधला समाज निर्व्यस्ती कसा होईल, चुकीच्या रस्त्याने कसा जाणार नाही. आज मी दिलीप मोहितेंचं भाषण ऐकत होतो, इतके वेगवेगळे दाखले देत होते आणि ते सगळं खरंच सांगत होते. तुम्हालाही पटत होतं, तुम्ही हसत होता. अहो, एक एक ट्रेन करतात, 1-1 कोटी रुपये त्या ट्रेनचं भाडं होतं. जायचं यायचं ते देवदर्शनाला नेतात. परंतु ही गोष्ट खरी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी पण महिलांना किंवा पुरुष मंडळींना इतकं एकत्रपणे बाहेर जाण्याची संधी मिळाली नव्हती. पूर्वीचं खर्च, मी कालच कुणाला तरी म्हणत होतो, 91ला मला खासदारकीचं तिकीट दिलं. मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही. इथं वारकरी संप्रदायातले बरेच लोक आहेत, आमचे इतर मान्यवर आहेत. मी 3.5 लाख रुपयामध्ये त्यावेळेस खासदार झालो होतो. माझा खर्च तर होता 3,50,000. आता जे आले एका जेवणाला 3,50,000 पूर्ण. काय बोलायचं. लोकसभेला अर्थात 91ची गोष्ट, ह्या गोष्टीला 35 वर्ष झाली. त्यावेळेस असणारे रुपयाची किंमत, त्यावेळेस आता आम्ही आमच्या लहानपणी ती एक आण्याला पण बरंच काही मिळायचं. म्हणजे पतंग देखील आम्ही उडवायचो, त्याच्यात 5 पैशाला पतंग मिळायचा. आता ते रुपयात मिळतो. असं ते सगळे चित्र बदलत गेलं. आपला परिसर पूर्वी कसा होता, MIDC आल्यामुळं इथं काय जमिनीच्या किमती झाल्या. आज सोन्याच्या पेक्षा जास्तीचा दर इथल्या जमिनीला यायला लागला आहे. त्याच्यात काही काही जण क्लुप्त्या करतात, कुठंतरी काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी कानावर येतात. ते पण होता कामा नये. अशा पद्धतीनं एकंदरीत चित्र चाललं आहे. काळानुरूप तुम्हाला मला बदलावं लागतं. पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, आताच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, आत्ता यांनी पुस्तक शरदनी काढलं आहे, त्याच्यामध्ये CSR. पूर्वी तुम्हाला CSR माहिती नव्हता, परंतु ज्या कंपन्या भरपूर प्रॉफिट कमवतात त्यांना त्यांच्या नेट प्रॉफिटच्या 2% रक्कम CSR म्हणून खर्च करावी लागते. आता ते गौतमबाई परवा बारामतीत आले होते, त्यांचा वर्षाचा CSR 1,000 कोटी आहे. म्हणजे किती नफा कमवत असतील ते बघा. आणि ते म्हणले की 3 वर्षांनी माझा CSR साधारण 3,000 कोटी रुपये होईल. म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये नेट प्रॉफिट त्यांच्या सगळ्या कंपन्यांना होईल. 1.5 लाख कोटी. त्यावेळेस 3,000 कोटी रुपये ते CSR म्हणून खर्च करणार आहेत. अशी पण माणसं आहेत. आज इथं आम्ही गेलेलो होतो एका ऑफिसचं उद्घाटनाच्या करता, तेव्हाही मी बघितलं खूप फरक पडला. पूर्वीचा प्रचार कसा होता आणि आताचा प्रचार कसा होतोय. आज आम्ही जुन्या नव्यांची मोठ बांधत पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय. आपली 73 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आपल्या 13 पंचायत समिती आहेत. सगळ्यात मोठी पंचायत समिती माझी राजगुरुनगर खेडची आहे, 16ची आहे. तशीच आमची जुन्नरची आहे, 16ची आहे. आणि मला वाटतं इंदापूरची बहुतेक आहे 16ची. ह्या 3. माझी बारामतीची 12चीच आहे. कारण माझ्या इथं आता नगर 12चा अर्थ बराच काही निघतो. आता तुम्ही हसताय. आता बारामतीची 12चीच राहणार ना. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु अशा आज मी सकाळी बसलो होतो, आपले राजगड नाव दिलं वेल्याला, त्यांची तर 4चीच पंचायत समिती आहे. सुनील इथं बसलाय, त्याची 6ची आहे. म्हणजे अशा कमी जास्त आहेत. पण त्याच्यातून आपण खूप काही काम भलं आपल्याला करता येईल असंही मला ह्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मी कुठं कमी पडणार नाही. आज भामा खोऱ्यातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा उल्लेख मगाशी शरदनी केला. स्वतः दिलीपरावांनी पण त्याच्याबद्दल काही आपल्याला सांगितलं. खेड तालुक्याने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. मागं नारायणराव पवार ह्या तालुक्याचे आमदार होते, अनेकदा दिलीपराव मोहिते पाटील होते, मध्ये एकदा सुरेशला 5 वर्षाची संधी. परंतु तसा बघितलं तर सुरेश गोरे हा बी राष्ट्रवादीतनंच तयार केलेला कार्यकर्ता. त्याला जिल्हा परिषद पण दिली, उपाध्यक्ष पण मी केलेला होता. परंतु काही कारणांनी तो माझ्यापासून बाजूला गेला. आताचे तुमचे आमदार
मला येऊन एवढं गोडगोड 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 बोलतात. पण मी म्हणलं अरे नुसतं गोडगोड बोलून चालणार नाही, शेवटी काम पण झालं पाहिजे. त्याचा उल्लेख ह्या दोघांनी केला. आज काय आमदारकीची निवडणूक नाही, त्याच्यावर तिथं बोलून मी तुमचा वेळ किंवा टीका टिप्पणी करू इच्छित नाही. पण पक्षाची स्थापना झाल्यापासून ह्या खेड तालुक्यांनी, माझ्या राजगुरुनगरच्या परिसराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी ताकद दिली, प्रेम दिलं. त्यामुळे खेड तालुका हा एक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. मी देखील इथला आदिवासी भाग असेल, डोंगरी भाग असेल किंवा मगाशी त्यांनी भामा आसखेडच्या बद्दल जे काही प्रश्न निर्माण झाले होते ते पाटील कसा कॉन्ट्रॅक्टर होता ह्यांनी बघितले. सर्किट हाऊसला जुन्या मी बोलून घ्यायचो, इतका गबाळा होता की काय विचारलंच नाही. पण त्याच्यातनं आपण कसा तरी मार्ग काढला. पण ते पाणी आपल्याला शेतीच्या ऐवजी शेवटी पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला प्यायला द्यावं लागलं. शेवटी कुणी राज्यकर्ते असले तर पहिलं पाणी प्यायला माणसांनाच देणार ना. आज आपली धरणं कमी पडायला लागली तर आम्ही आता मुळशीचं पाणी आणतोय, प्यायला कसं मिळवता येईल, टाटाची पाणी प्यायला कसं मिळवता येईल, हाही प्रयत्न आपला चाललेला आहे. मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरं खेड तालुक्याच्या जनतेने वेगळा विचार केला. मी त्यावेळेस तुम्हाला बोलून दाखवलेलं होतं की तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा, पुढची जबाबदारी मी पार पाडीन. मात्र ठीक आहे, लोकशाही आहे, मी त्याच्या खोलात जास्त जात नाही. परंतु आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, शेवटी विकास करणारे आम्ही माणसं आहोत. आम्ही थोडंसं कडक बोलत असू, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही कधी कुणाचं चुकलं तर त्याला असं का चुकलं अशा पद्धतीचा जाब विचारत असू. आणि माझी तुम्हाला सांगणं आहे की आत्ता मात्र ही चूक तुमच्या लक्षात आली. आता येथील मतदार येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी पण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम करावं, माझ्या बांधवांनी पण तशा पद्धतीनं करावं. आज आम्ही इथं उमेदवार देत असताना सुनीताताई शरद बुट्टे पाटलांना दिलं आहे, श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकरांना दिलं आहे, पल्लवी जयसिंग दरेकरांना दिलं आहे. ह्यांच्याच तोडीच्या आमच्या धनश्री संदीप बोक्सेला पण थांबायला लागलं. पण ठीक आहे, आम्ही तिथं दुसरीकडे तिला संधी त्या ठिकाणी देऊ. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही संधीचं सोनं करा. तुमचं कसं उद्याच्याला संघटनेमध्ये तुम्हाला सामावून घ्यायचं का आणखीन कुठं सामावून घ्यायचं ते काम आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी करू. आज मात्र एकंदरीतच काम करत असताना इथल्या जनसामान्यांना ह्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनी सावली कशी त्या ठिकाणी मिळेल, आधार कसा मिळेल, एक गोड फळ देणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वृक्ष आपण इथं निर्माण केलेला आहे. आणि तो बहरण्यासाठी आपल्या सर्वांना आता कंबर कसली पाहिजे. वेळ फार कमी आहे. आज तारीख आहे 19, उद्याच्या 5 तारखेला मतदान आहे आणि त्याच्यामुळं इतका कमी काळ आहे, अवघा मला वाटतं 15 दिवस राहिलेले आहेत. आणि बघ फटफट दिवस त्या ठिकाणी जातील. सगळ्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. मला तिकीट मिळालं तरच चांगलं, दुसऱ्याला मिळालं तर मी उगीच घरात बसायचं, काय नाही आजारी पडलोय, काय नाही इकडं चाललोय तिकडं चाललोय असं करू नका. सगळेजण उमेदवार ह्या भावनेतनं तुम्ही सगळ्यांनी काम करावं अशा पद्धतीनं माझी विनंती आहे. आज भामाखोरं हा तसं बघितलं तर शेती आणि उद्योग आणि पुणे महानगरपालिकेच्या आणि पिंपरी चिंचवडच्या पण पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग झालेला आहे. मात्र विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक नागरिक मूलभूत प्रश्नांकडं थोडंसं दुर्लक्ष त्या ठिकाणी झालेलं आहे. मी आता ट्रॅफिकच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलेलं आहे. माझे उद्याची 6 तारीख एकदा संपली, 7 तारीख की मग माझं अर्थसंकल्प पण आपण महायुतीचा सादर करणार आहे आणि त्याच्यातून मग सगळी नवी टीम कामाला लावून ह्या सगळ्या कामाला गती देऊन मग सकाळी 6 वाजल्यापासून त्या वेगवेगळ्या भेटी ह्याच्यामध्ये हे बाकीचे पण सगळेजण पाठपुरावा करतील आणि मी पण वेळ त्या बाबतीमध्ये देईल. अशा पद्धतीनं आपल्या स्थानिक नागरिकांच्या ज्या मूलभूत प्रश्नांच्याकडं ह्या काळामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे, ती जी काही स्थानिकांची भावना आहे, तुमचा लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाला एक आवाज उठवण्याचं काम दिलीपराव मोहिते पाटील करत होते, तसं आता काम दुर्दैवाने होत नाही आहे. आणि आपल्या भामा आसखेड धरणाच्या कालव्याऐवजी आपल्याला चाकणच्या MIDCला, पुण्याला, पिंपरी चिंचवडला अशा पद्धतीनं आपलं पाणी वळवलं गेलं आणि शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि रोजगाराचा पण त्याच्यातनं एक आधार हा हिरावला गेलेला आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा पण अद्याप प्रश्न अपूर्ण आहेत आणि काही गावं आहेत त्यांना पण तुम्हाला डेव्हलपमेंटच्या करता जमीन लागते. त्याहीबद्दल आपण हे सगळ्यातनं मोकळं झालो की त्याच कामाला लागू. तुम्ही दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो
आणि सकाळी लवकर कामाला सुरुवात करतो, त्याच्यामुळं ती अडचण येणार नाही. आणि मला उगीच मीटिंग रेंगाळ ठेवायची असं आवडत नाही. प्रशासनाचं ऐकायचं, आपले कार्यकर्ते आलेले असतात, लोकप्रतिनिधी असतात, त्याचं ऐकायचं, दोघांचं ऐकून फटकन निर्णय द्यायचा आणि पुढचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा. मला या पुनर्वसनाच्याबद्दल सर्व बाधित कुटुंबांचं तात्काळ आणि न्याय पद्धतीनं पुनर्वसन कसं होईल याहीबद्दल आपण काम करू. शेती, घर, रोजगार आणि मूलभूत सुविधांची हमी ही आपल्या इथल्या मुलांना मुलींना कशी देता येईल. चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 2 मधील काही गावांचे प्रश्न हे पण मला दिलीपरावांनी सांगितले, शरदनी सांगितले, इतरांनी सांगितलेत. त्याच्यामध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभाव आहे, आरोग्य आणि पर्यावरणाला त्याच्यामुळे माझ्या ग्रामीण भागातल्या आणि इथल्या लोकांना धोका निर्माण झालेला आहे. सांडपाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे देखील गावामध्ये खूप प्रदूषण आपल्याला पाहायला मिळते. औद्योगिक वाहतुकीची मुळं तीव्र वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे, त्यानं एक सगळेजण त्रासून गेलेत. पण त्याच्याबद्दल आम्ही निर्णय घेतले, त्याला थोडासा वेळ लागेल, पण ही कामं कशी गतीनं करता येईल. मी मला DPDCमध्ये साधारण 3 नगरपालिका ह्या इंदूरच्या धर्तीवर मला करायच्या स्वच्छतेच्या बाबतीत. मग मी त्याच्यात काय केलं, शिरूर लोकसभा मतदारसंघातली चाकणची नगरपालिका निवडली, मावळ लोकसभा मतदारसंघातली लोणावळ्याची निवडली आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बारामतीची निवडली. ते पहिल्यांदा 3 व्यवस्थितपणे करतो आणि एकदा तिथं मला यश मिळालं की त्याचं अनुकरण बाकीच्या ठिकाणी कसं करता येईल ह्याबद्दलचा माझा स्वतःचा प्रयत्न राहील. भामा नदी प्रदूषण आणि पाणी पुरवठा प्रश्न हाही एक प्रश्न एकदम ऐरणीवर आहे. त्याच्याहीबद्दल किंवा नदीकाठच्या सर्व गावांना MJPच्या पाणी योजनेचा कसा समावेश करून घेता येईल. औद्योगिक सांडपाण्यावर कठोर नियंत्रण आणून पर्यावरणाचं कसं संरक्षण त्या ठिकाणी करता येईल. मित्रांनो, मी पण मला वाटतं आत्ता 8व्यांदा बारामतीचा आमदार झालो, त्याच्यामुळे मला आता त्याच्यात इतका अनुभव आला आहे कशा पद्धतीनं कामं करायची. आता कुठला अधिकारी मला असं सांगू शकत नाही की हे जमू शकत नाही, कारण आम्ही पहिल्या 5 वर्षात, दुसऱ्या 5 वर्षात असं प्रत्येक पंचवार्षिकला बरंच काही त्याच्यामध्ये शिकत गेलो आणि इथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो आहे. त्यामुळे मला लाडक्या बहिणींना पण सांगायचं आणि माझ्या बांधवांना पण सांगायचं आहे की आपण काळजी करू नका. तरुणांच्या करता पण CIIT आम्ही त्या बाबतीमध्ये आणलेलं आहे. खूप काही गोष्टी ह्या आपण करतोय. आपलं बजेट 8.5 लाख कोटीचं बजेट आहे, त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दलचा विचार करू नका. तुम्ही फक्त चांगल्या लोकांच्या पाठीशी राहा. मी आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याच्या करता जेवढं काही मला कष्ट घेता येईल तेवढे मी कष्ट घेईल. तुमची मला आशीर्वाद पाहिजे, तुमची मला साथ पाहिजे, हे मात्र माझं हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे. आणि त्याच्यामुळं आपलं जे काही मागच्या अनेक वर्ष पवारसाहेबांनी ह्या जिल्ह्याचा नावलौकिक हा देश पातळीवर पोचवलेला आहे. आत्ता मी तुम्हाला विनंती करतोय, खेडकरांनो, राजगुरुनगरकरांनो, बारामतीमध्ये काल शनिवारपासून कृषक अतिशय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन भरवलेलं आहे. तुम्ही जात शनिवारपर्यंत आहे, रोज लाखो लोक येत आहेत. ज्या महिला शेतीवाडी करतात तुम्ही पण जावा, तिथं पोल्ट्रीच्या संदर्भात कुठले काय केलं पाहिजे, डेअरीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, भाजीपाला कसा केला पाहिजे, फळं कशी हे केली पाहिजे, क्वालिटीची फळं कशी आणली पाहिजे, कमी पाण्यात कसं केलं पाहिजे, AIचा वापर करून. म्हणजे इथला जर एखादा बहादर शेतकरी समजा कैलास ह्याचा टनेज जर 60 टन निघत असेल तर आम्ही AIचा वापर करून त्याचं टनेज 100 टनाच्या पुढं काढू शकतो. ती टेक्नॉलॉजी आहे. मी माझ्याही शेतामध्ये आज 63 एकर ऊसाची लागवड तशी केलेली आहे, 7 एकर केळीची लागवड तशी केलेली आहे. पाण्याची 40 ते 50% बचत होते, खताची 40 ते 50% बचत होते. ते केल्याशिवाय तुम्हाला माझ्या प्रपंचाला हातभार लावता येणार नाही आणि हे शक्य आहे. हे बाहेर कुठं बघण्याच्या पेक्षा इथं बारामतीमध्ये बघायला मिळतं आहे. फक्त सकाळी स्वतः तिथं जावा, दिवसभर वेळ काढून जावा. जेवढं तुम्ही बघाल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अवश्य ते बघा. मी पण त्या दिवशी उद्घाटनाला कुलगुरूंना नेलं होतं कारण आचारसंहिता होती, पण फार चांगला दरवर्षी आम्ही करतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पण तिथं मदत केली, परवा ते पण लोक आलेले होते आणि अप्रतिम केलं. म्हणजे AIचा वापर करून लावलेली लागवड त्याच दिवशीची आणि नेहमीची लागवड त्याच दिवशीची, असं मधनं तुम्ही चालायचं.
ह्या बाजूला तो ऊस, ह्या बाजूला दुसरा ऊस, इकडं ती केळी, इकडं ती दुसरी केळी, लगेच तुम्हाला खोडामध्ये फरक दिसतो, केळीच्या घडामध्ये फरक दिसतो. तेच ऊसाच्या बाबतीमध्ये ऊसाची कांडी AIचा वापर केला तर इतकी मोठी होती. आमचा तर प्रयत्न चाललेला आहे. कदाचित यंदा मला तो विश्वास बसेना, ते म्हणतात की दादा 200 टन एकरी ऊस काढून दाखवणार. मी म्हटलं अहो 150 तरी काढा, 150 काढलं तरी खूप झालंय. आणि ते तिथं चाललंय प्रात्यक्षिक. काही भागात शेतकरी तसं घेतात, त्याला आम्ही अनुदान दिलेलं आहे VSI कडनं. असा आज वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक पद्धतीनं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे. ज्यांची जमीन आता MIDCत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिलेत ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत, केलंय बायकोला उभं, हां लढ तू. अरे पण वाटोळ पैसे संपल्यावर काय करणार? 2 हाताला चुना लावून ठोठ करत बरं काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय. हे सगळं AIचा वापर उत्पादकता वाढवण्याच्यासाठी आणि बाजारपेठेत जगाच्या त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पण कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुधारण्यासाठी भरीव पावलं उचलली जातात. ड्रोन रिमोटवर जातो, फवारा करतो. अहो त्या स्क्रीनवर दिसतं. तुमचा जर 5 एकराचा प्लॉट असेल तर कुठं काय कमी दिसतंय ते तेवढ्यापुरतंच दिसतं आणि तुम्ही लगेचच जाऊन तिथं ट्रीटमेंट द्यायची. फार उत्तम आहे, तुम्ही जावाच. माझा आग्रह आहे, जरा स्वतःच्या खर्चाने. आता इतकं लांब कुठं जाऊन आलं, एकदा तिथं तरी जावं हो ना. म्हणजे एक तिथलं बाकीच्या कामाला जायचा तुमचा अधिकार आहे, पण एकदा तिथं जाऊन पहा. रोज लाखो गाड्या तिथं येत आहेत, प्रचंड तिथं, आणि व्यवस्थित पहा असं माझी तुम्हाला विनंती आहे. अधिक न बोलता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पंचायत समिती वन साईड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्या खेड तालुक्याची आली पाहिजे. आणि या सगळ्या आमची लाडक्या बहिणी आणि आमची भावंड, निलेश तुलाही मी सांगतो, तुम्ही पण आता सगळेजण मिळून जीवाचं रान करा बाबा. तू पण तिथं ऐकायलाच, तुम्ही सगळेजण. आता मगाशी एकाने निवेदन दिलंय, त्या अरुणला काहीतरी कुठंतरी संधी द्या. मी संधी देतो, तुम्ही माझे उद्याच्याला सगळे निवडून द्या, मी बरोबर संधी देतो, तुम्ही काळजीच करू नका. मागं तुम्ही कमी निवडून देऊन देखील जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद तुम्हाला दिलं होतं. तुम्ही पानसरे तर निर्मलाताईला 2च दिले होते तुम्ही, पण मी बाकीकडनं जास्त आणले निवडून. आता तसं करायला नको, मी बाकीकडनं आणीन पण तुम्ही पण भरभरून द्या ना, मग मी तुम्हाला भरभरून देईन. पुन्हा TVला दाखवतील अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केला, ही भरभरून दिलं तर मी भरभरून देईल. मी काय भरभरून देईल? तुम्ही मला भरभरून मतं दिली तर मी भरभरून प्रेम देईल. मग मला प्रेम द्यायला काही बंदी आहे काय त्याच्यात काय? आणि बाकीचं तर करीनच, तुम्ही काळजी करू नका. पुन्हा एकदा शरद बुटे पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.